नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए, बीसीए, बीएमएस सीईटी 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण 100+ पीआयक्यू एमसीक्यू जे आहे ते डिस्कस करणार आहोत. आणि हे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत आणि डिटेल सोल्युशन मी तुम्हाला इथे देणार आहे. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे मास्टर गाईड बीबीए, बीसीए, बीएचएम सीईटी, बीएमएस यासाठीची एक मास्टर गाईड, ज्यामध्ये चारही विषयाचे कव्हरेज तुम्हाला दिलेले आहे. कम्प्लीट सिलेबस इथे असणार आहे विथ पीवायक्यू आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर. एक अपडेटेड सिलेबस आहे आणि जर का तुम्ही एक मास्टर गाईडच्या शोधात असाल तर ही गाईड तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. याची प्राइस आहे ₹365. त्यामुळे आजच ऑर्डर करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, लुक केअरफुली फॉर द पॅटर्न अँड देन चूज विच पेअर ऑफ नंबर्स कम नेक्स्ट. आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे आणि त्यानंतर कोणता नंबर येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण एकदा हा पॅटर्न लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला एकंदरीत पॅटर्न काय आहे ते समजेल. ओके, हा, तर 61 यांनी कॉमन ठेवलेले आहे. त्यानंतर इथे -7, -7, -7. ओके, -7, -7 म्हणजे 61. याचा -7 इकडे येईल, म्हणजे 36 -7 29 आणि 29 -7 22. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, 29 20. ठीक आहे. त्यानंतर अ फादर सेड टू हिज सन, आय वॉज as old as you are at present at the time of your birth. If the father's age is 38 years now, then son's age 10 year back. तर आपल्याला 10 वर्ष आधीची सनची वय विचारलेलं आहे. तर 38 मायनस एक्स इज इक्वल टू एक्स. फॉर्म्युला आपण इक्वेशन करणार आहोत. 38 इज इक्वल टू 2x अँड 38 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे 19. एक्स इज इक्वल टू 19. आता आपल्याला 10 वर्ष आधीची कॅल्क्युलेट करायची, म्हणजे 19 मायनस 10 म्हणजे 9 इयर. तर सनची एज 10 वर्षाच्या आधी 9 इयर होते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. बघा, कमी याच्यामध्ये आपण ते काढलेलं आहे, कारण द फादर वॉज ओल्ड ॲज द सन इज नाऊ वेन द सन वॉज ब्रॉन. ठीक आहे, म्हणजे 19 वर्षाचा मुलगा आहे, तेव्हा ते जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा ते होते. ओके, परत एक ऑडमॅन आउट आलेला आहे. यामधली कोणती सिरीज जी आहे ती ऑडमॅन आहे ती विचारलेली आहे. 331, 482, 551, 263, 383, 362, 284. 3 into 1, 4 into 2, 5 into 1, 2 into 3, 3 into 3 इथे 9 पाहिजे. 3 into 2 6 अँड 2 into 4 8, म्हणजे 383 जी आहे ती ऑडमॅन आउट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. बघा, अशा पद्धतीचे पण हे लॉजिक आपल्याला विचारले जातं. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र बीबीए, बीसीए, सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे आणि मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आणि याची फीज आहे ₹2000. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ओके, आपल्याला आपलं उत्तर असणार आहे बी, 383. चला, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट्स द बेस्ट रिलेशनशिप बिटवीन फॅक्टरी, प्रोडक्ट अँड मशिनरी. फॅक्टरीला आपल्याला एक फॅक्टरी, त्यामध्ये प्रोडक्ट येईल आणि मशिनरी येईल. सी असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे सी. What is the primary objective of Asmita project recently launched by Ministry of Education and UGC? To replace English with the Indian language in all subjects, to promote and integrate Indian language more deeply into the education system, to promote foreign language in India, की टू बिल्ड न्यू युनिव्हर्सिटी. तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह अस्मिता प्रोजेक्टचं काय आहे ते आपल्याला विचारलेलं. काय असणार आहे मग? अस्मिताचा फुल फॉर्म काय आहे? ऑग्युमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेज थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग, इतकं मोठं असणार आहे. ठीक आहे, तर याचं मेन काय? इज टू प्रमोट अँड इंटिग्रेट इंडियन लँग्वेज इन हायर एज्युकेशन सिस्टम.
ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर मिशन दिव्यास्त्रा रिसेंटली सीन इन द न्यूज इज रिलेटेड टू विच वन ऑफ द फॉलोइंग मिसाईल सिस्टीम? अग्निफाय, त्रिशूल, आकाश, पृथ्वी. मिशन दिव्यास्त्रा बद्दल विचारलेलं आहे. यांनी अग्निफाय असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? अग्निफाय असणार आहे. MIRV मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल. ठीक आहे, DRDO ने केलं होतं 2024. याची रेंज आहे 5000 किलोमीटर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, अग्निफाय. Which of the following hill or hill range does not lie in Maharashtra? सतमाला, हरिश्चंद्र रेंज, मांडव हिल्स, बालाघाट रेंज. सतमाला हिल्स कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, नाशिक जवळ. हरिश्चंद्र रेंज आहे, महाराष्ट्रात आहे. पुणे, बीड, अहमदनगरच्या इथे. बालाघाट रेंज पण महाराष्ट्रात आहे, लातूर बीडकडे. फक्त सतमाला हिल्स जे आहे, सॉरी, मांडव हिल्स जे आहे ते आहे MP मध्ये, धार डिस्ट्रिक्ट. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. द नंबर ऑफ फंक्शन कीज इन द कीबोर्ड इज. तर फंक्शन कीज किती आहे कीबोर्ड मध्ये ते आपल्याला विचारलं आहे. 14, 12, 13, 15. सांगा बघू. F1 पासून तर F12 पर्यंत आपल्याला कीज आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, F12 हे सेव्ह ॲज साठी वापरतं. F11 हे फुल स्क्रीन मोड. F5 हे रिफ्रेश साठी, F2 रिनेम साठी आणि F1 हे हेल्प साठी, हेल्प मेन. त्यामुळे आपलं उत्तर असणार बी असणार आहे. द OMR स्टँड फॉर ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन, ऑप्टिकल मॅग्नेटिक रीडर, ओनली मार्क रेकग्नायझेशन, ऑप्टिकल मार्कअप रेकग्नायझेशन. सांगा बघू. द OMR स्टँड फॉर ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऍट क्वेश्चन टॅग. ही हॅझंट अराउंड एट. हॅझंट ही, हॅज ही, डझंट ही, डज. आता इथे हॅझंट आहे त्यामुळे निगेटिव्ह येणार नाही, म्हणजे दोन ऑप्शन आपले कट झाले. आता हॅज ही येईल किंवा डज ही येईल? सांगा बघू काय येईल. इथे हॅझंट असल्यामुळे इथे काय येईल? हॅज ही येईल, म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. पद्धतीने पहिलाच पॅसेज दिलेला आहे. द एज वी लाईव्ह इन मे बी कॉल्ड द एज ऑफ सायन्स. सायंटिफिक रिसर्च अँड टेक्नॉलॉजी हॅव कॉन्ट्रीब्युटेड सो मच टू द डेली ऑफ मॅन. In old times, man was the victim of many different forces of nature. But today, with the help of scientific discoveries, he has become the master of land and water. Science is a great blessing to man. After a century ago, the different countries of the world had poor communication with one another. When there was an earthquake of famine, people suffered without getting any help from others. Trains, ships, airplanes can carry us to far off places within a short time now. Electricity is one of the greatest discoveries of science. The discoveries and inventions of science have lessened the suffering of man. Different medicines have been discovered for the treatment of different diseases. Scientific inventions have brought more food and more clothing to humanity. Science has played a very important role in spreading education too. With the help of printing machinery, books, and newspaper, we can print in large numbers in a short time. These riches are found in all corners of the world. Thus, knowledge spreads rapidly. आणि यावर आपला पहिला प्रश्न आहे. What is the passage about? Science and technology, history, scientific discovery, man. तर पॅसेज हा कशाबद्दल आहे? हा सायंटिफिक डिस्कवरी बद्दल आहे. Scientific discovery बद्दल आहे. This passage discuss how discoveries in science and technology have transformed human life, mentioning discoveries, invention and their impact. Second प्रश्न आहे आपला. How has man become the master of land and water? With the scientific discoveries, with the technology, man desire all of the above. तर याचं उत्तर असणार आहे D. A असणार आहे. With a scientific discovery, the text states today, with the help of scientific discovery, he has become the master of land and water. Okay. Next question, what kind of the life did people live about a century ago? Poor life with a poor communication, with more technology, none of the above. हे आपल्याला पॅसेज मध्येच पाहून सांगायचं आहे. ठीक आहे. The different countries of the world have poor communication with one another when there was an earthquake of famine. तर आपलं उत्तर काय असणार आहे?
विथ पुअर कम्युनिकेशन आता आपण वाचलेलं आहे. तर पुअर कम्युनिकेशन म्हणजे बी आपलं उत्तर असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलं आहे महाराष्ट्र बीबी बीसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये ते असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल ती बॅच तुमच्यासाठी असणार आहे. त्याची फीज आहे ती 2,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हॉट इज अ सिनोनिम फॉर द वर्ड मॅजेस्टिक? सरप्राईज, पुअर, ग्रेट, लॉंग. मॅजेस्टिकचं सिनोनियम विचारलेलं आहे काय आहे म्हणून. तर इथे आपलं मॅजेस्टिकचा सिनोनियम जे आहे ते सी आहे. म्हणजे काय, ग्रेट जे आहे ते आपलं मॅजेस्टिकचं सिनोनियम असणार आहे. मॅजेस्टिक मीन्स हॅव्हिंग अ शोईंग इम्प्रेसिव्ह ब्युटी, डिग्निटी और ग्रँडर. ओके. फाइंड द करेक्ट होमोफोन फॉर द वर्ड क्वाईट. तर क्वाईट अशा पद्धतीने ते विचारलं की होमोफोन सांगा. The word quite does not have perfect homophone among the options provided. तर इथे आपल्याला तरी सांगायचं बी जे आहे ते आपलं होमोफोन असणार आहे. QUIET. मेकिंग लिटल और नो नॉइस. ठीक आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. स्टेटमेंट, कमांड, क्वेश्चन, एक्सक्लेमेशन. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. कमांड आहे, एक्सक्लेमेशन आहे, स्टेटमेंट आहे की क्वेश्चन आहे. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ओके. Find out the correct sentence in the given options. We should not laugh at the poor. We should not laugh at the poor. We should not laugh to the poor. We should not laugh for the poor. We should not laugh at the poor. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. गिव्ह द मस्क्युलिन जेंडर ऑफ वर्ड गव्हर्नर्स. गव्हर्नमेंट, गव्हर्नर, गव्हर्नमेंटल, ऑल ऑफ द अबव. द मस्क्युलिन जेंडर ऑफ द वर्ड गव्हर्नेस याचं होईल आहे बी, गव्हर्नर. ठीक आहे. बी आपलं उत्तर आहे. हिस्टोरिकल द मस्क्युलिन काउंटर पार्ट वाईल गव्हर्नर टुडे मोस्ट कॉमनली रेफर्स टू अ पॉलिटिकल ऑफिसर. ओके, बी असणार आहे. नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ वर्ड italicized in the following sentence. Suddenly their car broken down and they were stranded on the road. They were stranded on the road. Adjective, noun, verb, adverb, noun, verb, adverb, verb, noun, adjective, noun, adverb. काय असणार आहे स्पीच ऑफ वर्ड्स? त्यामध्ये आपल्याला अडवर्ब, नाउन आणि वर्ब म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. कार हे नाउन आहे, ब्रोक हे वर्ब आहे आणि सडनली हे ऍडवर्ब आहे. ओके. Fill in the blank with a suitable model. Children dash obey their parents. Must, might, should, could. Children should obey their parents. म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. मोरल ऑब्लिगेशन्स आहेत ना तिथे, त्यामुळे सी आपलं उत्तर असणार. राईट द correct article in the given sentence. Rina needs dash new desk in her room and the none of the above. तर रीना needs अ न्यू डेस्क इन हर रूम म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे है ना, सी. द सेंटेन्स रीना नीड्स न्यू डेस्क इन हर रूम रिक्वायर्स द आयडेंटिफाइड आर्टिकल ए बिकॉज ए इज यूज्ड बिफोर सिंगुलर काउंटेबल नाउन that begins with the consonant sound. That's why. Fill in the blank with the proper form of verb. Ruskin Bond write many books for a children. Wrote, write, has written, will written. रस्किन बॉन्ड हॅज रिटन मेनी बुक्स फॉर चिल्ड्रन म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. इट डिस्क्राइब्स अन ऍक्शन ऑफ रायटिंग बुक्स ना दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यूज टू द प्रेझेंट. बॉन्ड इज स्टील अलाइव्ह अँड हिज वर्क रिमेन रिलेव्हंट. दॅट्स वाय. प्रेझेंट परफेक्ट स्ट्रक्चरच तसं आहे, हॅज, हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे हॅज रिटन. Okay. Identify the type of sentence. The books I read in my childhood that had a great influence on me. I started taking interest in a reading. Compound, complex, simple, compound, complex. The sentence is a compound complex. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ठीक आहे. तर वन इथे काय दिस सेंटेन्स द बुक आय रीड इन माय चाइल्डहुड हॅड अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन मी अँड स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन अ रीडिंग इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. दॅट्स वाय. Okay, complex sentence. One in identified clause, the books had a great influence on me. One dependent, I read in my childhood. Coordinate conjunctions and joins other independent clauses. I started taking interest in reading. That's why B.
Transfer the exclamatory sentence into assertive sentence. What a fall it was. It was not a good fall. It was a great fall. It was a less fall. None of the above. It was a great fall. Okay, that's why B is our answer. Punctuate the following sentence. Some are born great, some achieve greatness, and some have greatness thrust upon them. त्यामध्ये आपल्याला पंक्च्युअलिटी करायची आहे. सम इथे आपल्याला असं येईल, सम आर बॉर्न ग्रेट कॉमा कॉमा हे कटणार, कॉमा आहे. सम अचीव ग्रेटनेस कॉमा अँड सम हॅव ग्रेटनेस थर्स्ट अपॉन देम. हे चुकलंय, हे बरोबर. बी जे आहे ते आपलं उत्तर, बी आपलं उत्तर असणार आहे. ओके, चूज द करेक्ट स्पेल वर्ड. ऑल टुगेदर ALLTOGETHER की ALTOGETHER, ALTOGETHER की ALTOGETHER. It's a B. B चं आपलं उत्तर बरोबर आहे. That means what? Meaning completely or in total. Find the meaning of the following idioms at the drop of the hat. Without any hesitation, a dispute issue, making a long story short, activity which is simple. Without any hesitation means A जे आहे ते आपलं उत्तर आहे. At the drop of hat means something immediately, instantly or without any delay or prior planning. Combine the given sentence into one simple sentence. The traffic jam got clear. The journey resumed. The traffic jam having cleared, the journey resumed. The traffic jam got cleared and the journey resumed. After the traffic jam got cleared, the journey resumed. When the traffic jam got cleared, the journey resumed. काय असणार आहे? The traffic jam having cleared, the journey resumed. हे जे आहे ते आपलं उत्तर असेल. Okay, one simple sentence. The traffic jam got cleared and the journey resumed. B is upload. B upload उत्तर असणार आहे. ठीक आहे. Given the plural form of following gallery, galleries, gallery, galleries. It's a C, galleries. Okay. आपलं उत्तर असणार आहे C. Find out the correct sentence in the given option. Why did she blame I? We check the details. I'm sure it may be he. Let them do the work. And the correct sentence. त्याचं होईल, why did she blame me? Okay, let us check the detail. Us येईल इथे. I'm sure it may be he. I'm sure it is him. Let them do the work. D हे बरोबर उत्तर असणार आहे. Write the comparative and superlative degrees of the following adjective. True, truer, truest, more true, most true, truth, truthful, very true, truest. It's A actually, truer, truest. Fill in the blanks with the correct form of adjective. Who is the rich man in India? Who is the richest man in India? Okay, that's why B. There is a metro. आणि जर का आपल्याला येत नसेल ना तर एकदा बोलून पाहायचं ना. There is a metro dash 15 minutes every 15 minutes है ना. Obviously each नाही येणार, either नाही येणार, neither नाही येणार. म्हणजे B आपलं उत्तर असणार आहे. Fill in the blanks with the proper adverbs. My teacher was very angry. She spoke simply, angrily, mostly, softly. She spoke angrily. That's why it's B. Fill in the blanks with the may, might, can, or could anyone learn how to ride a horse? Might, may, can, could. It's a can anyone learn how to ride a horse? It's a C. Okay, can जे आहे ते आपण जनरल ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटी दाखवतो, त्यामुळे कॅन होईल. Write a suitable article in the sentence. Copper is useful metal. A and the no article. Copper is a useful metal. म्हणजे A जे आहे ते आपलं उत्तर असणार. Our exams are going to start.
dash month 15th of the next. Our exams are going to start on month 15th of next. From, on, by, at. It's a on. B is our answer. At suitable interjection at the beginning of the following sentence. Can't tell how beautiful you are looking. Wow, hush, wow, hooray, else. Wow, can't tell how beautiful you are looking. Okay, त्यामुळे आपलं processing unit, CPU consists of input, output and processing. कंट्रोल युनिट, प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज याच्यामध्ये काय असणार आहे सीपीयू मध्ये ते विचारलेलं आहे. कंट्रोल युनिट आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट आहे, प्रायमरी स्टोरेज आहे की कंट्रोल युनिट आहे, प्रोसेसिंग आहे की प्रायमरी स्टोरेज आहे. तर सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये काय असणार आहे ते आपल्याला विचारलं आहे. त्यामध्ये असतं की कंट्रोलिंग युनिट असतं, अरिथमेटिक लॉजिक युनिट असतं आणि प्रायमरी स्टोरेज असतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे. येस, अरिथमेटिक लॉजिक युनिट आपण ALU असं म्हणतो आणि जे काय करतात ते परफॉर्म्स करतात अरिथमेटिक कॅल्क्युलेशनचं ऍडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं हो ना. आणि प्रायमरी स्टोरेज आपल्याला माहितीच आहे. समोरचा प्रश्न आहे द मेमोरी विच इज अल्ट्राव्हायोलेट लाईट इरेजेबल अँड इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल इज. अशी कोणती मेमरी जे अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे आणि इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल आहे, त्या रोम आहे की पी रोम आहे की रॅम आहे की ईपी रोम. तर कोण आहे ते, ती आहे ईपीरोम, म्हणजे डी आपलं उत्तर असणार आहे. इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमरी असे असतात आणि यामध्ये दोन टाईप आहे. इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल जे की आपण हायर दॅन नॉर्मल व्होल्टेज, आणि युव्ही इरेजेबल आहे जे एक्सपोज करतं चिप टू स्ट्रॉंग अल्ट्राव्हायोलेट लाईट थ्रू अ ट्रान्सपरंट बॉक्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर अन इन्व्हर्टर इज ऑल्सो अ गेट. अँड ऑर नॉट नॅट. अन इन्व्हर्टर इज नॉट अ गेट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ओके. अ फ्लॉपी डिस्क कंटेन्स ओनली ट्रॅक्स, ओनली सेक्टर्स, नादर ट्रॅक्स नॉर सेक्टर्स, ट्रॅक्स अँड सेक्टर. अ फ्लॉपी डिस्क कंटेन्स ट्रॅक्स अँड सेक्टर्स, म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ट्रॅक्स म्हणजे काय आहे मग, धीस आर कन्सन्ट्रेटिक सर्कल्स ऑन द सर्फेस डिस्क वेअर डेटा इज रिटर्न. आणि सेक्टर काय आहे, इच ट्रॅक इज डिवायडेड इंटू स्मॉल सेगमेंट्स, त्याला काय म्हणतो आपण, सेक्टर्स म्हणतो, विच आर द स्मॉलेस्ट फिजिकल स्टोरेज युनिट ऑन द डेस्क. नंतर विच कॅन रीड डेटा अँड कन्वर्ट देम टू अ फॉर्म दॅट अ कम्प्युटर कॅन यूज. लॉजिक, स्टोरेज, कंट्रोल, इनपुट डिव्हाइस. तर काय असणार आहे, असा कोणता डेटा आहे जो कन्वर्ट करतो, विच कॅन रीड डेटा अँड कन्वर्ट देम टू फॉर्म दॅट कम्प्युटर कॅन यूज. इट इज अ इनपुट डिव्हाइस. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. इनपुट डिव्हाइस रीड्स डेटा फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड, एक्झाम्पल फ्रॉम ए युजर अँड अनदर डिव्हाइस, अँड कन्वर्ट्स इट इंटू अ फॉर्मॅट दॅट कम्प्युटर कॅन प्रोसेस. एक्झाम्पल झाले कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, हे काय इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे. नंतर विच काइंड ऑफ हार्डवेअर इज युज the most in the input phase of computer based information system. कीबोर्ड, स्पीकर, प्रिंटर, हार्ड डिस्क. असं कोणतं हार्डवेअर आहे जे मोस्ट ऑफ द टाइम युज होते आणि इनपुट फेज ऑफ कम्प्युटर मध्ये येतं आणि बेस्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये आहे, ते कोणतं असणार आहे. प्रिंटर तर हा आउटपुट डिव्हाइस आहे, स्पीकर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, हार्ड डिस्क हे स्टोरेज डिव्हाइस आहे. पण मग आपलं उत्तर काय असणार आहे, कीबोर्ड असणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. In the input phase of computer-based information system, the keyboard is the most commonly used hardware device. It allows users to enter data, commands, and the text directly into the computer for processing. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे कीबोर्ड. नंतर विच प्रिंटर इज व्हेरी कॉमनली युज फॉर अ डेस्कटॉप पब्लिशिंग. लेझर प्रिंटर, डेझी व्हील प्रिंटर, इंकजेट प्रिंटर की डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. कोणतं प्रिंटर जे आहे ते डेस्कटॉप पब्लिशिंगला युज होईल आहे, ते होणार आहे लेझर प्रिंटर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे डीटीपी, त्याच्यामध्ये आपल्याला हाय क्वालिटी मिळेल, स्पीड मिळेल, कॉस्ट इफिशियन्सी व्यवस्थित असेल आणि प्रिसिशन मिळेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्लिकेशन सॉफ्टवेअर. वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, युनिक्स, डेस्कटॉप पब्लिशिंग. तर नॉट अप्लिकेशन सॉफ्टवेअर, तर युनिक्स जो आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर कम्युनिकेशन नेटवर्क विच इज युज्ड बाय लार्ज ऑर्गनायझेशन ओव्हर रिजनल, नॅशनल, ग्लोबल एरिया इज कॉल्ड. जे कम्युनिकेशन नेटवर्क आहे जे लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये युज होतं, जसं रिजनल झालं, नॅशनल झालं, ग्लोबल एरिया झालं, त्याला काय म्हणतात. लॅन, वॅन, मॅन, इंटरनेट. सांगा बघू.
तर त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे वॅन जे आहे ते स्पेशली मोठ्या स्पेससाठी यूज केलं जातं. लॅन जे आहे ते सिंगल रूम ऑफिससाठी केलं जातं. ठीक आहे. इंटरनेट तर ग्लोबल नेटवर्क आहे. ओके. त्यामुळे आपलं तर असणार आहे बी, वॅन. नंतर नेटवर्क इन अ ऑफिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॅम्पस एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क, इंटरनेट, लोकल एरिया नेटवर्क. मी आताच तुम्हाला सांगितलं इन ऑफिस झालं किंवा सिंगल रूम झालं ते लोकल एरिया नेटवर्क असतं. म्हणजे लॅन जे म्हणतो आपण ते आपण ते युज करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर इट इज अ सेट ऑफ वायर्स दॅट इज यूज टू कनेक्ट द different internal components of the computer system for the purpose of transforming data as well as addresses among them. त्याला आपण काय म्हणतो, केबल म्हणतो, डेटा केबल म्हणतो, चिप म्हणतो की बस म्हणतो. हे असं एक सेट आहे वायर्स जे कनेक्ट करते इंटरनल कंपोनेंट्स. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण बस. जे डी आहे ते आपलं उत्तर आहे. इन अ कम्प्युटर आर्किटेक्चर अ बस इज अ कम्युनिकेशन सिस्टम दॅट ट्रान्सफर डेटा अँड ऍड्रेस बिटवीन कंपोनेंट्स इनसाइड अ कम्प्युटर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यांचा समोरचा प्रश्न आहे, इट प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ फाइंडिंग द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द सर्टन टॉपिक वाईल सर्फिंग द वेबसाईट बाय द युजर्स. तर ते काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सर्च इंजिन आहे, कीबोर्ड आहे की हार्ड डिस्क आहे. तर ते काय आहे, ते सर्च इंजिन आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते मॅनेज करते कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला. कीबोर्ड काय आहे, हे इनपुट डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क काय आहे, तर स्टोरेज डिव्हाइस आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी, सर्च इंजिन. विच ऑफ द फॉलोइंग यूज फॉर अ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन साठी काय यूज केलं जातं, मॉडेम, प्रोटोकॉल, गेटवे, मल्टीप्लेक्सर. त्यासाठी यूज केलं जातं मोडेम. ओके. मॉड्युलर आणि डिमॉड्युलरसाठी. मॉड्युलेशन म्हणजे कन्व्हर्टिंग डिजिटल डेटा फ्रॉम द कम्प्युटर इंटू अॅनालॉग सिग्नल फॉर अ ट्रान्समिशन. ठीक आहे. आणि डिमॉड्युलेशन म्हणजे याला अॅनालॉग सिग्नलला बॅक करते डिजिटल डेटा. ओके. समोरचा प्रश्न आहे, अ सोर्स प्रोग्राम इज रिटन इन विच लँग्वेज. इंग्लिश, सिम्बॉलिकल, हाय लेवल, मशीन. सोर्स प्रोग्राम जे आहे ते कोणत्या लँग्वेज मध्ये असते आहे, तर ती असते हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे. जसं की सोर्स प्रोग्राम हे सोर्स कोड मध्ये असते. हाय लेवल लँग्वेज म्हणजे पायथन, जावा, सी. What is the rank of India in the Global Hunger Index 2023? इथे रँक द्यायला हवे होते. ओके. तर ते आहे 1111 जे आहे ते आपले रँक आहे 125 कंट्रीमधून. ओके. विच इंडियन स्टेट रिसेंटली पास द राईट टू हेल्थ ऍक्ट. महाराष्ट्र, राजस्थान, केरला, पंजाब. राईट टू हेल्थ जो आहे ते राजस्थानला मिळालेला आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. राजस्थान वॉज द फर्स्ट इंडियन स्टेट टू पास द राईट टू हेल्थ ऍक्ट. मार्च 21, 2023. What is the rank of global index? It's 111. Okay. Which country recently launched the Aditya L1 solar mission? USA, Russia, China, India. तर आदित्य L1 हे इंडियाने केलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. सप्टेंबर 2023 ला इस्रोनी केलं होतं. हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज. इट्स इंदिरा गांधी. ए. इंदिरा गांधी वॉज द फर्स्ट अँड ओनली वुमन टू सर्व ॲज अ प्राईम मिनिस्टर 1966 पासून 1977 पर्यंत. आणि पुन्हा झालं होतं 1980 पासून 1984 पर्यंत. ठीक. आणि प्रतिभा पाटील हा प्रेसिडेंट होत्या. ओके. Which country is the world's largest exporter of coffee? Coffee, Vietnam, Brazil, Colombia, India. वर्ल्ड्स लार्जेस्ट एक्सपोर्टर जो आहे तो ब्राझील आहे ना. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी, ब्राझील. India recently celebrated 75 years of its independence with the theme Azadi Ka Amrit Mahotsav. Who conceptualized the logo for this celebration? Ministry of External Affairs, Ministry of Culture, Niti Aayog, Ministry of Home Affairs. तर हे मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी त्यांचा लोगो बनवलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. विच इंडियन क्लासिकल डान्स फ्रॉम ओरिजिनेट्स फ्रॉम आंध्र प्रदेश? भारतनाट्यम, कुचिपुडी, कथकली, ओडिस. क्लासिकल डान्स जो आहे फॉर्म जो आहे हा आंध्र प्रदेश मधून आलेला आहे. कोणता आलेला आहे, तो आहे कुचिपुडी. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. भरतनाट्यम हा तमिळनाडू मधून आहे, कथकली हे केरळमधून आहे आणि ओडिसी हा ओडिसामधून. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर विच इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट फेअर शोकेसिंग ट्रेडिशनल इंडियन टेक्सटाईल्स
ऑर्गेनाइज्ड एन्युअली. खादी फेअर, सूरजकुंड मेला, काला घोडा आर्ट फेस्टिवल की टेक्सटाइल इंडियन फेअर. तर विच इज द वर्ल्ड लार्जेस्ट फेअर? इट्स अ सूरजकुंड मेला. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. सूरजकुंड मेला जो आहे तो फरीदाबाद हरियाणा यामध्ये अॅन्युअली अॅन्युअली बनवलं म्हणजे ऑर्गनाईज केला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. What is the name of AI chatbot launched by the Indian Railways? IRCTC Jenny, Railbot, UTS, AI की आस्क दिशा? आस्क दिशा जे आहे हे डिजिटल इंटरॅक्शन आहे सिक हेल्प एनी टाइम याच्यामध्ये. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. Which Indian city is known as Silicon Valley of the India? Hyderabad, Chennai, Bengaluru, Pune. Silicon Valley of India is the Bengaluru. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी, बिकॉज इट्स अ नेशन लिडिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. IT त्याच्यामध्ये खूप जास्त आहे कॉर्पोरेशन. ओके, हु इज द फर्स्ट इंडियन athlete to win a gold medal in the men's javelin throw at the Olympics? Anju Bobby George, Neeraj Chopra, Mikha Singh, Abhinav Bindra. It's obviously Neeraj Chopra, Tokyo 2020 Olympics. Okay, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पी. Who holds the records for the highest number of goals scored in international football? Lionel Messi, Pele, Cristiano Ronaldo Jr. It's a Cristiano Ronaldo for 143 goals. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे A is 3 years older to B and 3 years younger to C. While B and D are twins, how many years older is C to D? हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला लेट द एज ऑफ बी इज एक्स इयर, सिन्स ए इज ओल्डर. ओके, तर x+3 आणि यंगर जो आहे ए, x+3+3 यंगर आहे सी है ना, इज इक्वल टू x+6 म्हणजे 6 आहे. बी आणि डी जे आहे ते ट्विन्स आहे. एक्स पकडू तर एज of C is equal to x+6, D is equal to x. त्यामुळे डिफरन्स करून घेऊया. x+6 minus x is equal to 6 years. How many years older is C to D? Is 6 years. That's why C जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, खूप इझी मध्ये ते आपण क्वेश्चन मध्येच आपण उत्तर फिरवूया. ठीक आहे. Pointing to a photograph, a boy of Suresh said he is the son of the only son of no mother. How is Suresh related to that boy? ठीक है, he is the son. He is the son of the only son of my mother. How is Suresh related to that boy? Suresh is the boy's father. है ना, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ओनली सन ऑफ माय मदर म्हणजे सिन्स सुरेश इज द स्पीकर अँड ही इज द मेल नेम. ओके, मदर जे आहे सन होतं, त्यामुळे सुरेश हिमसेल्फ तर स्वतःचीच गोष्ट करतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी, मदर सुरेश. नंतर आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. ठीक आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. Total number of candidates qualified from all states together in 1997 is approximately what percentage of the total number of candidates qualified from all the state in 1998? Okay, अशा पद्धतीने ते दिलेले आहे. हे आपण क्वालिफाईडचे ऍड करून घेऊया. 720, 840, 780, 950 आणि 870. पहिले हे ऍड करून घ्या. 1997चे 4160. नंतर 1998 चे करून घेऊया आपण हे ऍड. किती आहेत? 980, 1050, 1020, 1240 आणि 945. 5, 2, 3, 1 मिनिट. 980, 1050 प्लस 1020 प्लस 1240 प्लस 940, 5230. ओके, हे दोन्ही आलेले आहेत. आता आपण टोटल क्वालिफाईड 97 आणि डिवायडेड करू. मग काय होणार? 4160 डिवाइड बाय 5200, 5, ओके 35. ठीक आहे, इंटू 100 म्हणजे काय असणार आहे?
डिवाइड करा 4160 डिवायडेड बाय 5230 झिरोच आहे इथे. ओके, इंटू 100 म्हणजेच 79.54 म्हणजेच काय 80% जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलं आहे महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सोबत फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सुद्धा असणार आहे. हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. आणि जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याची जे फीस आहे ती 2000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोरून डाउनलोड करू शकता. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. What is the passing rate approximated to the nearest integer value for state B, P and Q in the year 2001? हेच आपल्याला घ्यावे लागणार आहे. 2001. परत एकदा आपण क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द पासिंग रेट अप्रॉक्सिमेटेड टू द नियरेस्ट integer value for state P and Q in the 2001? P 14%, Q 11%. ओके, तर पी स्टेट साठी पाहूया आपण. किती आहे? 12. पी स्टेट साठी आहे 1250 आणि क्यू स्टेट साठी आहे 9700. 9750 आणि हे याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचं. 8960 995. ओके, तर पी क्यू याचा आहे 1250 डिवायडेड बाय 9750 गुणिला 100. आणि क्यूचं काय असणार आहे? 995 डिवायडेड बाय 8950 गुणिला 100. याचे असणार आहे 13% आणि याचं असणार आहे 12%. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 11%. ओके, म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, फॉर विच गिवन इयर द पासिंग रेट ऑफ स्टेट पी वॉज द हायेस्ट, कन्सिडर 1 डेसिमल पॉइंट ओनली. आता गिवन इयर मध्ये कोणाचं पासिंग इयर जास्त आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हायेस्ट. इथे आपल्याला 1997 गिवन इयर पी म्हणजे 6400 हे आपल्याला काढायचं इंटू 100. ओके, 1000 P7 हे आपल्याला सगळं काढायचं. ठीक आहे, चला. तर इथे काय 1997 साठी आपल्याला 780 डिवायडेड बाय 6400 गुणिला 100 हे काढून ठेवा. त्यानंतर 1998 ला 1020 डिवायडेड बाय 8800 इंटू 100%. 99 ला 890 डिवायडेड बाय 7800 इंटू 100%. आणि 2001 ला 1050 डिवायडेड बाय 9750 इंटू 100%. याचं येणार 12.19. याचं आहे 11.59%. याचा आहे 11.41% आणि याचा आहे 12.82%. हायेस्ट पासिंग रेट कुठे असणार आहे? 2001 मध्ये आहे. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर. ओके, what is the percentage of candidate qualified from the state N for all the years together over the candidate appeared from state N during all the years together? यांचं जे आहे ते आपल्याला पूर्ण विचारलेलं आहे. हे जे पूर्ण आहे ते विचारलेलं आहे. ते सगळ्याला आपल्याला ऍड करायचं आहे आणि डिवायडेड बाय करायचं आहे. तर ऍड करताना रिक्वायर्ड पर्सेंटेज आपल्याला ऍड करायचं आहे. ते होणार 840 अधिक 1050 अधिक 920 अधिक 980 अधिक 1020 डिवायडेड बाय 7500 अधिक 9200 प्लस 8450 प्लस 9200 प्लस 8800 गुणिला 100.
म्हणजे 4,810 ऍड करा, 43,150 गुणिले 100 म्हणजे 11.15%. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे की एन जो आहे ड्युरिंग ऑल द इयर्स अशा पद्धतीचे क्वालिफाईड आहे पर्सेंटेज. नंतर कंबाईन P and Q together in 1998, what is the percentage of the candidates qualified to that of the candidate appeared? तर इथे आपल्याला पर्सेंटेज सांगायचे आहे पी एन क्यू चे 1998 मधले. ते आहेत 1,020 अधिक 1,240. आता आपण केलं होतं क्यूचं आहे 8,800 प्लस 9,500 गुणिले 100. तर 2,260 डिवायडेड बाय 18,300 इंटू 100%. म्हणजे 12.35% जे आहे तेवढे कॅन्डिडेट क्वालिफाईड आहे आणि अपियर म्हणजे कंबाईन केलंय पी आणि क्यू ला 1998 मध्ये, तेवढे पर्सेंटेज ऑफ द कॅन्डिडेट क्वालिफाईड टू दॅट ऑफ कॅन्डिडेट अपियर. ओके, चला समोरचा प्रश्न आहे सम ऍक्टर्स आर सिंगर, ऑल द सिंगर्स आर डान्सर. तर कन्क्लुजन आपल्याला विचारलेलं आहे. सम ऍक्टर आर सिंगर, ऑल द सिंगर्स आर डान्सर. Some actor are dancer, no singer is a dancer. Some actors are dancer. Conclusion one follow. Okay. Some papers are pens. All the pencils are pen. All the pencils are the pen. Some pens are pencils. Some pens are paper. Some pens are pencils. Okay. Some pens are paper. बरोबर. Both A1 and 2 follow. D जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके. आपल्याला इथे नंबर सिरीज दिली आहे 120, 99, 80, 63, 48, 7. आता हे उतरत्या क्रमामधली आहे. ठीक आहे. इथे डॅश असणार आहे ना. ओके. तर 120 मायनस 99, 80, 63, 48 हे तर डिक्रीजिंग मध्ये आहे. तर 21, 19, 17, 15 म्हणजे हे आपण करतोय 2, 2, 2 म्हणजे इथे 13. 48 मायनस 13 किती होईल? 35 होईल. म्हणजे 35 ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. 35 मायनस 11 24. 24 मायनस 9 ही सिरीज अशीच कंटिन्यू होईल म्हणजे 15. 15 मायनस 7 ओके. आपलं उत्तर असणार आहे ए. त्यामध्ये आपण अशी पण पद्धतीचे घातलेलं आहे 11 स्क्वेअर मायनस 1, 10 स्क्वेअर मायनस 1, 9 स्क्वेअर मायनस 1, 8 स्क्वेअर मायनस 1 आणि 7 स्क्वेअर मायनस 1. तर 6 स्क्वेअर मायनस 1, 36 मायनस 1. ओके, अशा पद्धतींची ही सिरीज सुरू आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर परत एक सिरीज आहे 1, 2, 3, 6, 9, 18, 7, 54. 1 into 2, 2. 2 into 1.5, 3. 3 into 2, 6. 6 into 1.5, 9. 9 into 2, 18. 18 into 1.5 इथे येतं 27. याच्या जागी 7च्या जागी 27 आलं पाहिजे. बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय येईल? 27 into 2, 54. म्हणजे 7च्या जागी बी 27 आलं पाहिजे. फ्लो, रिव्हर, स्टेग्नंट, रेन, स्ट्रीम, पूल, कॅनल. इट बिकम पूल है ना. स्टेग्नंट कोण राहते? पूल राहतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. द कॉस्ट ऑफ 20 articles is the same as the selling price of X articles. If the profit is 25%, then the value of X is 20 articles ना. 20 CP is equal to X into SP. म्हणजे SP divided by CP is equal to 20 by X. 25% ने वाढते आहे. ओके. SP divided by CP is equal to 1.25.
x is equal to 20 divided by 1.25 and x is equal to 16. The value of x is 16. आणि हे आपण 121 कसं काढलं कारण ते 125 बघा SP is equal to CP of 25% of CP म्हणजे 125 आहे ना त्यामुळे 1.25 into CP अशा पद्धतीने आपण ते काढले 100वर 25%. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 60. हे नुसतं आपल्याला इंटू दिलेलं आहे 1397 into 1397 हे तर आपल्याला करताच येतं हा ना काय असणार आहे 1951609 ए जे आहे ते आपलं उत्तर असणार. A man buys a cycle for rupees 1400 and sells it as loss of 15%. What is the selling price? 1400 मध्ये घेतलेली आहे आणि 15% लॉस झालेला आहे. 1400 15 गुणिले 14 म्हणजे 210 रुपयाचा त्याला लॉस झालेला आहे. तर सीपी मायनस लॉस 1400 मायनस 210 म्हणजे 1190 मध्ये त्यांनी सायकल विकलेली आहे. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. On selling 17 balls of at rupees 720, there is a loss equal to the cost price of 5 balls. The cost price of ball is CP minus SP. 5x cost is equal to 17x minus 720. तर मग हे 17x minus 5x is equal to 720. 12x is equal to 720. x is equal to 720 minus divided by 12. x is equal to 60. म्हणजे ₹60 मध्ये ते कॉस्ट प्राइस असणार आहे कशाची बॉल्स. ठीक आहे. अशा पद्धतीने ते उत्तर आपण काढलेलं आहे. A father said to his son, I was as old as you are at the present at the time of your birth. If the father's age is 38 now, the son's age 5 years back. 38 minus x is equal to x. ठीक आहे. 38 is equal to 2x. 38 divided by 2 म्हणजे 19. x is equal to 19. Okay. तर x is equal to 19. तर आता 5 years ago तर 19 minus 5 म्हणजे 14 year. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 14 year. The son's age 5 years back was 14 years. खूप सोपं होतं. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1.5625 हे किती असणार आहे 15625 divided by 10,000 म्हणजे 125 divided by 100 1.25 125 into 125 हे असं असतं त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 125 बी जे ते आपलं उत्तर असणार. ओके. टुडे इज अ मंडे आफ्टर 61 days इट विल बी. आज मंडे आहे 61 days नंतर किती होईल 7 दिवस असतात वीक्स मध्ये 61 डिवायडेड बाय 7 म्हणजे 8 वीक प्लस 5 रिमाइंडर. ठीक आहे. 5 म्हणजे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे. आता ट्यूजडे पासून आपण मोजणार आहोत ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सॅटरडे असणार आहे. बी जे ते आपलं उत्तर असणार. If 6 March 2005 is Monday, what was the day of the week on 6th March 2004? संडे सॅटर्डे ट्यूजडे वेडनेसडे. तर सरळच आपण सांगू शकतो की संडे असणार आहे कारण मंडे मायनस 1 डे. तेव्हा ए जे आहे ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे. नंतर ते हे येत नाही ना लीप इयर वगैरे नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लीप इयर 750 800 1200 2000. 750च लीप इयर नाहीये बाकी सगळ्यांनी 4ने डिवाइड होतो. ठीक आहे. नंतर a minus b is equal to 3 and a square plus b square is 29. Find the value of ab. a minus b square is equal to a square minus 2ab plus b square. a minus b ची आली आहे 3 स्क्वेअर आणि हे आलं 9. ठीक आहे. a square plus b square minus 2ab is equal to 9. 29 minus 2ab is equal to 9. Minus 2ab is equal to minus 20 and ab is equal to minus 20 divided by minus 10. 10 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके. अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन द मिनिंगफुल सिक्वेन्स. की डोअर लॉक रूम स्विच ऑफ. तर आपण आधी काय करू की त्यानंतर लॉक डोअर रूम
आणि स्विच ऑन म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. नंतर अरेंज द वर्ड्स गिवन बिलो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. हाऊस, स्ट्रीट, रूम, टाउन, डिस्ट्रिक्ट. पहिले काय येईल? रूम, नंतर येईल हाऊस, नंतर येईल स्ट्रीट, नंतर येईल टाउन, नंतर येईल डिस्ट्रिक्ट. सी जे आहे ते आपलं उत्तर 3, 1, 2, 4, 5. The sum of ages of 5 children born at the intervals of 3 years each is 50 years. What is the age of youngest child? 5 चिल्ड्रन जे आहेत ते 3-3 वर्षाच्या गॅपनी जन्माला आले आणि त्यांचं 50 इयर आहे. तर व्हॉट इज द एज ऑफ यंगेस्ट? चाइल्ड 1 x plus 3 x plus 6 4 is equal to x plus 9 5 is equal to x plus 12. याला करून घ्या add is equal to 50. Then 5x plus 30 is equal to 50. 5x is equal to 20. X is equal to 4. Age of the youngest child is 4 year. A जे आहे ते आपलं उत्तर असणार. किती सोप्या पद्धतीने उत्तर आलेलं आहे. A sum of money at a simple interest amount rupees 815 in a 3 years and 854 in a 4 year. The sum is 854 minus 815 is equal to rupees 39. ठीक आहे. मग 39 गुणिला 3 वर्षासाठी म्हणजे रुपीज 117. मग 815 minus 117 is equal to 698. तर रुपये 698. तर सम काय होतं? 698 होतं. हे खूप इझी आणि याच्यामध्ये आपण जसं क्वेश्चन वाचतो तसं ते उत्तर येते आहे. The capacity of bucket is 10 liter. If it is to be filled to its full capacity, how many bottles of 1.251 will have to be emptied in it? 10 bottles 10 liter आहे 1.25. सरळ सेल 8 bottle. आपलं उत्तर असणार आहे A. Choose the pair that best represent a similar relationship to the one expressed in the original pair of word. बाइंडिंग कसं बुकाला आहे तसं क्रिमिनल गँग, आर्टिस्ट कार्पेंटर, नेल हॅमर, फ्रेम पिक्चर. ते असणार आहे फ्रेम पिक्चर. ओके. प्ले इज टू ऍक्टर, कॉन्सर्ट इज प्ले इज टू ऍक्टर ऍज अ कॉन्सर्ट इज टू म्युझिशियन. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार. आपल्याला एक नंबर लेटर सिरीज दिली आहे. यासाठी आपल्याला एबीसीडी चार्ट पाहिजे आहे. ठीक आहे. फर्स्ट लेटर STUV ओके. CDEFGH याच्यामध्ये एक दिलेलं ना. C+1 + E है ना. EFG. ठीक आहे. जी मध्ये परत GHI म्हणजे इथे येईल आय. ओके. म्हणजे हा सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आणि DFHJL म्हणजे 1+2 होते ऍड. विच वर्ड डज नॉट बिलॉंग टू द अदर्स? टायर, स्टेअरिंग व्हील, इंजिन, कार. कार काय सगळं होल एक आहे ना, त्यामध्ये टायर हे सगळं आलेलं आहे. तर मग कार हे नाही येणार. डी आपलं उत्तर असणार आहे. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? हेडिंग, बॉडी, लेटर, क्लोजिंग. त्यामध्ये सुद्धा लेटर जे आहे ते नाही येणार. बाकी सगळं व्यवस्थित. सी जे आपलं उत्तर असणार आहे. चूज द वर्ड दॅट इज नेसेसरी पार्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड. हार्वेस्ट, ऑन्टम, स्टॉकपिल, ट्रॅक्टर, क्रॉप. इट्स अ हार्वेस्ट काय करतो आपण? क्रॉप करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर आता आपल्याला एक नंबर सिरीज दिली आणि याच्यासमोर काय येईल ते आपल्याला विचारलेलं. 8, 9, 10, 11. ठीक आहे. इथे वाढेल 12. ओके. आणि 12, 13, 14, 15. 15, 12. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे. नंतर अजम्पशन दिलेलं आहे आपल्याला. In the question below, it is given a statement followed by two assumptions numbered 1 and 2. You have to consider the statement and follow the. Okay. The statement it is desirable to put the child in a school at the age of 5 or so. Assumption at the age of child reaches appropriate level of development is ready to learn. The school do not admit children after 6 years of age. Assumption 1 is correct. 2 is implicit. Either 1 or 2, neither 1 or 2. Only assumption 1 is correct. At the age of the child reaches appropriate level of development and is ready to learn. That's why some people misuse the alarm chain
On a certain occasion, people may want to stop a running train. Both B1 and 2 are implicit. Okay. And the next number in the series. 8, 28, 116, 584. 24 plus 4. 28 into 4 plus 4. 116 into 4 plus 4. 580. इथे 5 आले 3 4 5 584 इंटू 6 प्लस 4 म्हणजे काय असणार आहे 3504 अधिक 4 3508 डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ही वाढती सिरीज आहे इंटू 3 4 इंटू 4 अशा पद्धतीने ते केलेलं आहे. परत एक सिरीज आपल्याकडे आली आहे 22 21 23 22 24 20. आता याच्यामध्ये बघूया काय असणार आहे. -1 होत आहे +2 होत आहे -1 +2 -1 +2 25 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी. हे न बघता सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे 1 4 9 16 20 इथे सरळच येतं 36 बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे कारण ते काय स्क्वेअर आहेत. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे रिझनिंग प्लस मॅथ्सचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला मदत करणार आहे आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.